ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी पौष्टिक, हेल्दी अशी ही रेसिपी पाहणार आहोत. तांदूळाची भाजी नक्की कशी बनवायची किंवा ही करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घरातले खूप जण असे असतात की तांदूळाची भाजी खात नाही किंवा मग त्यांना आवडतसुद्धा नाही. पण ही पद्धत अशी आहे ना की सगळ्यांनाच भाजी आवडणार आहे. खूप जास्त अप्रतिम लागते या पद्धतीने जर भाजी केली तर त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर लहान मुलांना थोडंसं ताप वगैरे असेल ना, तर त्यांच्यासाठी आवर्जून ही भाजी बनवा. कारण की उष्णता वगैरेसुद्धा बाहेर पडते या भाजीमुळे. त्यामुळे प्रत्येकाने अशा वातावरणात ना ही भाजी खाल्लीच पाहिजे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. भाजी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे मी. भाजीतली पिवळी पानंसुद्धा काढून घ्यायची आहेत आपल्याला. छान ताजी हिरवीगार अशी भाजी आहे आणि शक्यतो कवळी भाजी वापरायची आहे आपल्याला. जास्तसुद्धा निबार भाजी वापरायची नाही. जर खूप जास्त निबार भाजी असेल ना, तर मग शिजायला थोडाफार वेळ लागतो. आता बघा एका साईडला चाळणीमध्ये भाजी ठेवून दिली आहे. आता इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत. आता कांदा ना आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता भाजीची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार इथे तुम्ही कांद्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ही भाजी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इतकी भाजी आणि त्याला 2 कांदे पुरेसे आहेत. कांदा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. मोठा-मोठा कांदा ठेवू नका, नाहीतर मग भाजीमध्ये कांदा खायला चांगला लागत नाही. त्यामुळे बघा अगदी या पद्धतीने बारीक असा कांदा कट करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक-एक लाईक, एक-एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता दोन्ही कांदे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पाहू शकता कांदे आपले कट करून झालेले आहेत आणि अगदी बारीक असा कांदा कट करून घेतला आहे मी. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया. मिरचीचं प्रमाण तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ही भाजी ना थोडीशी खायला तिखट असली ना की अजून जास्त छान लागते. भरपूर असा लसूण घालूया आणि हे छान असं वाटून घ्यायचं आहे. बघा अगदी भरभरीत असं वाटलेलं आहे. पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. पाणी न टाकताच हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता वाटणसुद्धा आपलं वाटून झालेलं आहे. आता लगेच फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे 2 ते 3 पळ्या इतपत. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. जर तुम्ही कमी तेल खात असाल ना आणि जर ही भाजी अजून हेल्दी करायची असेल तर तेलाऐवजी 1 चमचा तुपाचा वापर करा. बघा तेल तापलेलं आहे. 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिऱ्याने सुद्धा ह्या भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे जिरा आवर्जून घाला. आता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया. आता तुम्हाला इथे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट खूप जास्त प्रमाणात दिसत असेल, पण खरंच एकदा या पद्धतीने करून पहा. अगदी तिखट, झणझणीत, चमचमीत ही भाजी लागते. भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावायला केली ना तरीसुद्धा उत्तमच लागते. मिरचीचा थोडासा कच्चेपणा जास्तपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालूया. आता कांदासुद्धा तेलावरती छान मऊ होईस्तोपर्यंत परतायचा आहे. बघा आपण नेहमी कांदा असा लालसर किंवा मग फास्ट गॅसवरती परततो. पण या भाजीसाठी ना खूप जास्त लालसर कांदा होऊन द्यायचा नाही आपल्याला. आता बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ इथे बेतात घाला कारण की ही भाजी ना थोडीशी खारट असते खायलाच. त्यामुळे अगदी भरपूर असं मीठ घालू नका. थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवा. आता पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि बघा कांदा छान असा आपला परतून झालेला आहे. अशाच पद्धतीने छान मऊसूत होईस्तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. आता गॅस स्लो करून घेऊया आणि जी तांदूळाची भाजी आपण स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना ती यामध्ये घालूया. शक्यतो ह्या भाज्या ना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या. कारण की खूप जास्त माती वगैरे असते किंवा मग खूप जास्त किडे वगैरे सुद्धा असतात भाजीवरती. त्यामुळे तुम्हाला ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. बघा गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला अगदी कढईभर तुम्हाला ही भाजी दिसत असेल, पण शिजून ना बऱ्यापैकी कमी होते ही भाजी. त्यामुळे करताना थोडीशी जास्तीची करा. आता बघा गॅस मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट ना आवर्जून घाला या भाजीमध्ये. खूप जणं कांदा टाकूनच ही भाजी करतात. पण एकदा शेंगदाण्याचा कूट टाकून करा. अगदी अप्रतिम ही भाजी लागते शेंगदाण्याचं कूट घालून. आणि चवेमध्ये ना खूप जास्त फरक पडतो. तांदळाच्या भाकरीसोबत जर ही भाजी खाल्ली ना तर अगदी अप्रतिमच.
ज्यांना भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी तर आवर्जून करा, कारण की ते 1 ते 2 भाकरी ह्या भाजीसोबत खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कूट घातल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पण बघा झाकणाला बीळ आहे ना, तेच झाकण इथे तुम्हाला ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे असं झाकण नसेल तर तुम्ही आपली स्टीलची ताटली असते ना, ती ठेवा आणि ती थोडीशी ताटली उघडी ठेवा, म्हणजेच कढई पूर्ण झाकू नका. एक 3 ते 4 मिनिटासाठी भाजी मी शिजवून घेतलेली आहे बारीक गॅसवरती आणि भाजी पण अगदी आपली छान अशी शिजलेली आहे. जर भाजी खूप जास्त निबार असेल ना, तुम्हाला एक 6 ते 7 मिनिटंसुद्धा लागू शकतात किंवा मग 10 मिनिटंसुद्धा लागू शकतात. पण ही भाजी ना खूप जास्त कवळी होते, अगदी पटकन शिजली. त्यामुळे शक्यतो कवळ्या भाजीचाच वापर करा. तर बघा आपली ही चमचमीत पौष्टिक अशी तांदूळाची भाजी झालेली आहे. आता या भाजीला तुमच्या इकडे काय म्हणतात ना, हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.